राधिकाताईंचा आज निर्जळी उपवास होता, पण त्यांच्या सुनबाईला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नव्हते. तिने तिच्या घरामध्ये किटी पार्टी अरेंज केली होती. नैना आणि तिच्या मैत्रिणी आनंदात पार्टी एन्जॉय करत होत्या. इकडे राधिकाताईंना निर्जळी उपवास असल्यामुळे खूप भूक लागली होती, पण तरीही त्या सुनबाईच्या मैत्रिणींना नाश्ता आणि जेवण वाढायचं काम करत होत्या. आणि असं करत असतानाच अचानक त्यांच्या हातून चटणी खाली सांडली. त्यावेळेस नैनाची मैत्रीण त्यांना म्हणाली, "अगं ये म्हातारे, डोळ्यांवर एवढा मोठा चष्मा असताना देखील तुला दिसत नाही का? या परशीवर तू किती चटणी सांडली आहेस? हे काय तुझी आई साफ करणार आहे का आता? ह्यावरून आता माझा पाय घसरला असता तर." "अगं नैना, ही असली कसली पार्टी ठेवली आहेस गं तू? इथे कसलीच अरेंजमेंट नाही." नैनाची मैत्रीण असे बोलताच नैनाला खूप राग आला. ती तिच्या सासूला म्हणाली, "अहो आई, तुम्ही आता माझं तोंड काय पाहत उभ्या आहात? पटकन हे सर्व साफ करा." नैनाची सासू राधिकाताई म्हणाल्या, "सुनबाई, हे मी साफ नाही करणार तर आणखी कोण करणार आहे? हे बघा, माझ्याशी बोलण्यात वेळ व्हायला घालवू नका. द्या ते ताट इकडे आणि आधी ते स्वच्छ करा भाऊ. तुम्हाला दिसत नाही का सर्व पाहुणे अजूनही इथेच आहेत आणि त्यांची देखरेख करायची सोडून तुम्ही स्वतः जेवत बसणार आहात का आता? हे असले कसले संस्कार आहेत तुमचे?" तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, "सुनबाई, तर तुला तुला तर ठाऊक आहे ना, कालपासून माझा निर्जळी उपवास होता आणि हा उपवास मी तुम्ही सर्वजण सुखी राहावेत यासाठीच करत आहे. हे बघा, आता मला भूक सहन होत नाही आहे आणि उपवास सोडण्याची वेळही झाली आहे. त्यामुळे मी विचार केला की सासूबाईचं बोलणे मध्येच थांबवत नैना म्हणाली, "हे बघा, तुम्ही नंतर जेवण करा आई. जा आधी बाहेर जाऊन पाहुण्यांना काही कमी जास्त हवे नको ते बघा. पण हो, त्याआधी ही सांडलेली चटणी पहिली साफ करा." राधिकाताईंनी स्वतःसाठी जेवणाचे ताट वाढून घेतले होते, पण सुनेने त्यांच्या हातातून ताट हिसकावून घेतले. राधिकाताईंनी आधी फरशीवर सांडलेली चटणी साफ केली. त्यानंतर त्या बाहेर गेल्या. राधिकाताई कधी जेवणाचं ताट घेऊन पाहुण्यांच्या मागे पुढे करत होत्या, तर कधी पाण्याचा ट्रे घेऊन जात येत होत्या. आज त्यांना आपल्या पतीची मधुकररावांची खूप आठवण येत होती. अचानक त्यांचे डोळे पाण्याने भरले. मधुकररावांनी आपल्या पत्नीला कोणापुढे कधी झुकू दिलं नव्हतं. ते स्वतःपेक्षा जास्त आपल्या पत्नीला मान सन्मान द्यायचे. राधिकाकडे ना मोबाईल फोन होता, न कोणते संपर्क करण्याचे साधन, ज्यामुळे ते आपल्या पतीला आपले दुःख सांगू शकल्या असत्या. आणि ह्या अशा विचारात असतानाच राधिकाताईंच्या कानावर आवाज आला, "अरे यार, ही कसली बोरिंग पार्टी आहे. चला आपण इथून निघून जाऊयात. इथे आमची मुले बोर होत आहेत," असं नैनाची एक मैत्रीण म्हणाली. तेव्हा नैना तिच्या सासूला म्हणाली, "आई, तुम्हाला सांगितले होते ना की मुलांच्या मनोरंजनासाठी बाहेरून कोणत्या तरी जोकर किंवा एंटरटेनची व्यवस्था करा म्हणून." राधिका म्हणाल्या, "सुनबाई, मला खूप कामे होती, त्यामुळे माझ्या लक्षात नाही राहिलं ते." यावर नैना रागाने म्हणाली, "मग आता या मुलांचं मनोरंजन कोण करेल? तुम्ही असे करा, मी सकाळी तुमच्याकडे माझा जो एक ड्रेस घडी घालायला दिला होता ना, तो घालून लहान मुलांना एंटरटेन करा ना. हे बघा, या पार्टीतून कोणीही निराश होऊन जायला नाही पाहिजे." राधिकाताई म्हणाल्या, "अगं सुनबाई, मी कसा घालू शकते तो ड्रेस? त्यापेक्षा तू आणखी एखादं दुसरं काम सांग, मी ते करेल." सुनेला राग आला. ती म्हणाली, "असे करू नका. हे बघा, मुलांचे मनोरंजन तर तुम्हालाच करावे लागेल. नाहीतर मी असे समजेन की तुमच्या मुलांवर प्रेम नाही." मग काय राधिकाताई काही बोलल्या नाही आणि त्यांनी गुपचूप तो ड्रेस घातला, डोळ्यात आलेले पाणी पुसले आणि बाहेर जाऊन मुलांबरोबर लहान मूल होऊन त्यांच्याबरोबर त्या खेळू लागल्या. कधी त्या मुलांना मदारीसारखा नाच करून दाखवायच्या, तर कधी मोराप्रमाणे नाचून मुलांना खुश करायच्या. पण जेव्हा राधिकाताईंची नजर पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांवर गेली, जे त्यांच्यावर हसत होते, एवढंच काय, तर त्यांचा मुलगा आणि सूनसुद्धा आपल्या आईकडे पाहून हसत होते. आणि ह्यामुळे राधिकाताईंना अपमानास्पद वाटू लागले. त्यांचा अपमान झाला असं त्यांना वाटू लागले. राधिकाताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्या तिथून निघून गेल्या. काही वेळाने सर्व लोकही तिथून निघून गेली. पण एवढा अपमान सहन केल्यानंतर राधिकाताईंची भूक मरून गेली होती. निर्जळी उपवास असून सुद्धा त्या फक्त ग्लासभर पाणी पिऊन खोलीत जाऊन अंथरुणावर पडल्या.
कालपासून असलेल्या निर्जळी उपवासामुळे त्यांची तब्येत खूपच बिघडली होती. असेच दिवस सरत होते. एके दिवशी राधिकाताई बाजारातून घरी आल्या होत्या. तेव्हा त्यांनी पाहिले की घराला कुलूप होते आणि त्यांचं सामान घराबाहेर अंगणामध्ये ठेवले होते. हे सर्व पाहून राधिकाताई घाबरल्या. त्यांनी घाबरून त्यांच्या एका शेजाऱ्याला विचारले, ताई, माझा मुलगा आणि सून कुठे गेले आहेत? तुम्हाला ठाऊक आहे का? जाताना तुम्हाला काही सांगून गेले आहेत का? तुम्हाला काही ठाऊक आहे का, मला सांगा. जाताना काही सांगून गेले आहेत का ते? शेजारी म्हणाले, नाही राधिकाताई, आम्हाला माहिती नाही. पण हो, तुम्ही बाहेर गेल्यानंतर काही वेळाने तुमचा मुलगा आणि सून त्यांचे सर्व सामान घेऊन बाहेर गेले. हे ऐकून राधिकाताईंना धक्का बसला. त्यांच्या हातून सामानाची पिशवी सुटून खाली पडली आणि एक एक करून सर्व सामान पूर्ण अंगणात पसरले. त्या म्हणत म्हणाल्या, आता मी कुठे जाऊ, काय करू? हा विचार करून त्यांची अवस्था खराब झाली होती. साधारण 1 तास त्या तिथेच पुतळ्याप्रमाणे दरवाजात बसून होत्या. या अनोळखी शहरामध्ये लोक एकमेकांची मदत करणं तर दूर, ते एकमेकांशी बोलतही नाहीत. तर मग तिथे राधिकाताई कोणाला मदत मागणार होते? कोणाची मदत घेणार होत्या? त्यांच्याजवळ आपल्या पतीकडे गावी जाण्यासही पैसे नव्हते. पण हळूहळू राधिकाताईंनी खूप हिमतीने स्वतःला सावरले. तिथेच 1-2 घरांमध्ये काम करून ते आपलं पोट भरायच्या आणि रात्री घराबाहेरच्या अंगणामध्ये जमिनीवर झोपायच्या. असेच दिवस सरत होते. जवळजवळ 1 महिना झाला होता. पण त्यांचा मुलगा आणि सून काही परत आले नाही. मुलाने केलेला विश्वासघात आणि नवऱ्यापासून लांब असल्यामुळे त्या आता हळूहळू आजारी पडायला लागल्या होत्या. त्यांची एके दिवशी अशी अवस्था झाली की त्यांना जागचे उठताही येत नव्हतं. 2 दिवस त्या कामावर गेल्या नव्हत्या. असेच एके दिवशी घरासमोर जाणाऱ्या एका भल्या माणसाने त्यांना अशा अवस्थेत पाहिले. तेव्हा त्यांनी राधिकाताईंना एक जवळच्या वृद्धाश्रमात पोहोचवले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले, काळजी घेण्यात आली आणि त्यामुळे हळूहळू त्यांची तब्येतीत सुधारणा होऊ लागली. आणि मग काही दिवसात त्या पुन्हा ठीक झाल्या. एके दिवशी मधुकरराव आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी वृद्धाश्रमात पोहोचले. तेव्हा त्यांचं लक्ष बेंचवर एका कोपऱ्यात बसलेल्या स्त्रीकडे गेले आणि तिला पाहून मधुकररावांना जबरदस्त धक्का बसला. ते लगेच त्या स्त्रीकडे गेले नाहीत. आधी मधुकररावांनी तिथल्या एका मॅनेजरला विचारले. तेव्हा तो म्हणाला, माहीत नाही कोण आहेत, पण हो, त्या सांगत होत्या की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना एकटीला सोडून न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत. आता 15 दिवसांपूर्वीच एका माणसाने त्यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये इथे आणून सोडलं होतं. जेव्हा पाहावं तेव्हा त्या बिचाऱ्या आपल्या पतीच्या आठवणीत रडत असतात. हे सगळं काही ऐकून मधुकररावांच्या डोळ्यात अश्रू आले आणि अश्रू वाहू लागले. तेव्हा तो मॅनेजर म्हणाला, काय झालं? तुम्ही त्या वृद्ध स्त्रीला ओळखता का? मधुकरराव म्हणाले, हो मॅनेजर साहेब, आमचं एकमेकांसोबत जन्माजन्मीचं नातं आहे. त्या स्त्री माझी बायको राधिका आहे. त्यांचं बोलणं ऐकून मॅनेजरसुद्धा थक्क झाला. मधुकरराव राधिकाताईंच्या जवळ गेले आणि आपल्या पतीला समोर पाहून राधिकाताई रडायला लागल्या. त्या मधुकररावही आपल्या पत्नीच्या डोळ्यात पडून रडायला लागले. आपल्या पत्नीचे अश्रू पुसत मधुकरराव म्हणाले, राधिका, हे असं कसं झालं? तू तर पुण्याला गेली होतीस ना, मग इथे कशी पोहोचलीस? राधिकाताई फक्त रडत होत्या आणि मागच्या काही महिन्यात त्यांच्यासोबत जे काही झालं होतं ते जसेच्या तसं त्यांच्या डोळ्यासमोर यायला लागलं. राधिकाताई अधूनमधून खोकत होत्या. तेव्हा त्यांचे पती म्हणाले, राधिका, तुझा खोकला तर ठीक झाला नाही. मला तर भीती वाटते, ह्या खोकल्यामुळे उगाच काहीतरी कमी जास्त झाले तर काय करायचं? मला तर असे वाटते, आधी इथून बाहेर गेल्यानंतर एका चांगल्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे. राधिकाताई म्हणाल्या, मला इथे उपचार घ्यायचा नाही आहे. खरं तर मी मुळेच इकडे पुण्यात आली आणि खूप मोठी चूक केली. त्यांना आठवायला लागलं. एके दिवशी मधुकरराव राधिकाला म्हणाले, अगं राधिका, तू पुण्याला जायला का नको म्हणत आहेस? आपला मुलगा अमित तर तिथेच राहतो. तिथे राहून तुझ्या खोकल्यावर उपचार करता येतील. खरं तर आपल्या मुलाने तुला स्वतः येऊन तिकडे घेऊन गेलं पाहिजे. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आपण आपल्या मुलाला आपल्याला होणारा त्रास सांगू शकत नाही. ही कसली विडंबना आहे. पण मुले आपली प्रत्येक लहान मोठी मागणी आईवडिलांना मोकळेपणाने सांगतात. यावर राधिकाताई म्हणाल्या,
तुम्ही माझी काळजी करू नका, मी ठीक आहे. आणि तुम्हाला इथे गावी एकट्याला सोडून मी पुण्याला कशी जाऊ शकते? अजून तुमच्या नोकरीचे 8 महिने शिल्लक बाकी आहेत. आणि मग मग तिकडे सून आणि मुलगा तिथे सुद्धा नोकरी करतात. मग मी तिकडे गेल्यावर दिवसभर एकटी बसून राहू का? तसेही सुनेसोबत तर मी 4 दिवसही राहिलेले नाही. तुम्हाला ठाऊक आहे ना, अमित त्याच्या मर्जीने लग्न करायचे होते त्याला. त्याच्यासाठी तो आपल्या किती मागे लागला होता. म्हणत होता की ती शिकलेली नोकरी करणारी मुलगी आहे. तेव्हा फक्त त्याच्या आनंदासाठी आपण लग्नाला हो म्हणालो. आणि त्याने लगेच लग्न केलं. आणि दुसऱ्याच दिवशी बायकोला घेऊनही गेला. कुणास ठाऊक आता तिचा स्वभाव कसा असेल ते. मधुकरराव म्हणाले, अगं तुला आपल्या मुलाच्या घरी जायचं आहे. आणि आपला मुलगा जर चांगला असेल तर मग सून कशीही असो, तिचा कसलाच त्रास होणार नाही बघ. हे दोघांचे बोलणे चालू असताना अचानक त्यांचा मुलगा अमितचा फोन आला. त्या मधुकररावांनी त्याला आईच्या तब्येतीबद्दल सांगितले. तेव्हा तो म्हणाला, बाबा मी कधी तुम्हाला इथे यायला मनाई केली आहे का? अहो मी तर तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे की तुम्ही दोघे इथे पुण्याला माझ्याकडे कायमचे राहायला या. आपण आईला एका चांगल्या दवाखान्यात दाखवू. पण मग तुम्ही माझं काहीच ऐकत नाही. मी काय करू? पण लोक तर असा विचार करतील, एकुलत्या एका मुलाच्या आईवडिलांकडे त्याचं लक्ष नाही आहे. हे बाबा मी तुमचं समजू शकतो. तुम्हाला अजून 5-6 महिने आहेत सेवानिवृत्त व्हायला, रिटायर व्हायला. आणि एक सांगू का बाबा, आई पत्नीचं कर्तव्य तर खूप चांगले निभावत आहेत. मग एक आई आणि सासू होण्याचे कर्तव्यसुद्धा तिने निभावले पाहिजे की नाही? अहो इथे आली तर नैनाला देखील तिच्याकडून काहीतरी शिकता येईल. तेव्हा मधुकरराव म्हणाले, मी तुझ्या आईला समजावतो. शेवटी मधुकररावांनी कमलाताईंना खूप समजावले आणि त्यांना आपल्या मुलाकडे शहरात पाठवले. तिकडे गेल्यानंतर अमितने आईला डॉक्टरांना दाखवले आणि औषधे घेऊन अमित म्हणाला, आई तुला इथे स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागेल. कारण नोकरीमुळे ना माझ्याकडे वेळ आहे ना नैनाकडे. खरं तर ह्या गोष्टीचे मला खूप वाईट वाटते, पण आम्ही काहीच करू शकत नाही. आई आता तू आली आहेस तर हे भाड्याचे घर देखील घराप्रमाणे वाटत आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये स्वतःचं घर घेणे हे माझं स्वप्न आहे. पण घराच्या किमती पाहिल्यावर असं वाटतं की माझं घर घेण्याचं स्वप्नच राहील. आई म्हणाले, असं का म्हणतोस? होतील तुझी स्वप्न पूर्ण. देव करत तुझी सर्व स्वप्न पूर्ण होत. आणि बेटा तू माझी काळजी करू नकोस, मी व्यवस्थित राहील. जसे दिवस सरत होते तसे राधिकाताईंना मधुकररावांची काळजी वाटत होती की ते आपल्या बायकोच्या आनंदासाठी हा विरोधसुद्धा सहन करण्यास तयार होते. नैना घरात काही काम करत नव्हती, पण सासूला गोड बोलून तिचे कौतुक करून ती राधिकाताईंना फूस लावून घरातील सर्व कामं करून घ्यायची, मोलकरणीसारखी. त्यांना असे वाटत होते की सून आपली खूप चांगली आहे. एके दिवशी नैना म्हणाली, आई आम्ही आजपर्यंत एकदाही आमच्या काही मैत्रिणीला घरी बोलवलं नाही. काय करणार, भाड्याचं घर आहे. पण नेहमी दुसऱ्यांच्या घरी पार्टीला जातो. आम्ही नेहमीच जातो. पण तुम्ही आला आहात तर आम्ही असा विचार करत आहोत, एक छोटीशी पार्टी ठेवावी, सर्वांना बोलवावं आणि त्या सर्वांना तुमची भेट करून द्यावी. अशी तुम्हाला काही त्रास होणार नाही ना? तेव्हा राधिकाताई हसत म्हणाल्या, अगं नाही सुनबाई, मी ही पूर्ण दिवस घरात एकटीच बसून असते. जर घरामध्ये छोटासा कार्यक्रम झाला तर बरंच आहे की. सून म्हणाली, पण आई हा सुद्धा विचार करायला हवा की पार्टीला 15-20 माणसे तर येतील. मग तेवढ्या लोकांचं जेवण बनवणं किती अवघड काम आहे. हॉटेलमधून जेवण मागवायचे म्हणजे खूप पैसे खर्च होतील. त्यापेक्षा जाऊ दे, आपण नकोच पार्टी करायला. तेव्हा राधिकाताई म्हणाले, अगं सुनबाई असं का म्हणतेस? हे बघ, मी लग्न करून जेव्हा घरात आले तेव्हा घराची परिस्थिती बेताची होती. तेव्हा मी मेस चालवायची. त्यामुळे रोज कमीत कमी 15-20 माणसाचं जेवण एकटी बनवायची. पण जेव्हा तुझे सासरे नोकरीला लागले तेव्हा मी मेसचं काम बंद केलं. अगं आजही तू मला स्वयंपाकात थोडी मदत केली तर मी आत्तासुद्धा एवढ्या लोकांचं जेवण आरामात बनवू शकते. तू बोलावून घे. सासूचं बोलणं ऐकून सून हसायला लागली आणि राधिकाताई नेहमीप्रमाणे त्यांची कामे करू लागल्या. नैनाने अमितला सर्व काही सांगितले. तेव्हा अमित म्हणाला, नैना तुझं खरं आहे, पण असे होऊ नये की आईची तब्येत बिघडेल आणि तुझे काही पैसे वाचवण्याच्या नादात मला हॉस्पिटल आणि औषधांचा खर्च करावा लागेल. मग तेव्हा आपले जास्त पैसे जातील. नैना म्हणाली, अरे काही नाही होणार. आणि तसे आपण त्यांना लगेच कुठे डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहोत. तसं तर तुझ्या आईला काही होणार तर पण जर काही झाले तर मी आईला मेडिकलमधून औषध आणून देईल. 2 दिवसानंतर सुट्टीचा दिवस होता.
साधारण 20 लोक पार्टीला येणार होते. राधिकाताई पहाटे 5 वाजल्यापासून स्वयंपाकघरात काम करत होत्या आणि नैना मात्र निवांत आरामात झोपली होती. जेव्हा स्वयंपाकघरातून भांडे पडल्याचा आवाज आला तेव्हा अमित येऊन म्हणाला, आई अगं काय गोंधळ लावला आहेस एवढ्या पहाटे? अगं नैना झोपली आहे. एक दिवस तिला सुट्टी, बिचारीला सुट्टी मिळते आणि तू बरोबर सुट्टीच्या दिवशी लवकर उठून काहीतरी खिटपिट करत असतेस. आणि जर तुझ्याकडून हे जेवण बनवायचं काम होणार नसेल तर तू स्वयंपाकाला हो म्हणालीस कशाला आई? राधिकाताई म्हणाल्या, बेटा माफ कर, हे भांडं चुकून माझ्या हातातून पडलं. पण आता असं नाही होणार. जा तू तू जाऊन झोप. असे म्हणताच आम्ही त्याच्या खोलीत गेला. पण राधिकाताई विचार करायला लागल्या की मी तर सून मला स्वयंपाकात मदत करेल म्हणून स्वयंपाक करण्यासाठी तयार झाले होती. पण माझी सून तर निवांत झोपली आहे. ती मला कधी मदत करायला येणार? मला काय ठाऊक होतं की ती सर्व काम माझ्या एकटीवरच टाकेल. बरोबर बोललात अमितचे बाबा. मीही बोलण्याआधी विचार करत नाही. संध्याकाळपर्यंत राधिकाताईंचा सर्व स्वयंपाक तयार होता आणि बनवलेले सर्व पदार्थ त्यांनी टेबलवर आणून ठेवले होते. पण ह्या वयात एवढ्या लोकांचा स्वयंपाक करून त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. सर्व कामं आटोपल्यानंतर राधिकाताईंनी त्यांच्या खोलीत जाऊन आराम करण्याचा विचार केला. पण हळूहळू सर्व पाहुणे यायला लागले. सर्वजण जेवण करत होते. अचानक टेबलावरचं पाणी संपलं. नैना राधिकाताईंना खोलीमध्ये जाऊन म्हणाली, आई हे काय, तुमच्या घरामध्ये हीच पद्धत आहे का? पाहुणं आल्यावर फक्त त्यांच्या पुढे समोर जेवण आणून ठेवा आणि जाऊन झोपा. तिकडे ठेवलेलं पाणी संपलं आहे ते कोण बघणार आई? तुम्ही मदत करणार होतात ना? आणि तुम्ही मात्र इथे निवांत झोपले आहात. त्यांना 2 पाण्याच्या बाटल्या आणून द्या. सुनेला राधिकाताई काय बोलणार त्याआधीच नैना निघून गेली. राधिकाताईंनी गुपचूप पाण्याच्या बॉटल आणून टेबलावर ठेवल्या. तेवढ्यात नैनेची एक मैत्रीण म्हणाली, अगं म्हातारे, जमिनीवर थोडीशी चटणी पडली आहे, तुला दिसत नाही का? ते आधी साफ कर, नाहीतर मी जर पाहिले नसते तर माझा पाय घसरून पडला असते मी. राधिकाताईंनी सुनेकडे पाहिले तेव्हा नैना म्हणाली, माझे तोंड काय बघत आहात? आधी हे साफ करून टाका. राधिकाताई फरशी साफ करायला लागल्या तेव्हा नैनाची तीच मैत्रीण म्हणाली, नैना तुझी कामवाली जेवणसुद्धा चांगली बनवते. हिला आमच्या घरीसुद्धा जेवण बनवायला पाठव, मी दुप्पट पैसे देईन तिला. तेव्हा नैना म्हणाली, अगं आजकाल कामवाली ठेवून घेणं सोपं नाही. यांचे सर्व काही पाहावं लागतं. आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे न्या, पुन्हा औषधांचा खर्च, वरून ह्या लोकांना भरपेट जेवण द्यावं लागतं. पण जर तुला कधी गरज लागली तेव्हा मी हिला तुझ्या घरी पाठवून देईन. राधिकाताईंनी हे सर्व बोलणं ऐकलं तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. ते खोलीत जाऊन रडायला लागल्या. त्यांना त्यांच्या पतीचे बोलणं आठवायला लागलं. ते म्हणायचे, राधिका तू कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवतेस. त्यांना मधुकर रावांशी खूप काही बोलायचं होतं. पण त्यांच्याकडे फोन नसल्याने राधिकाताई मनातील गोष्टी कधीच उघडपणे आपल्या पतीशी खूप काही बोलायचे होते. पण त्यांच्याकडे फोन नसल्याने राधिकाताई मनातल्या गोष्टी कधीच उघडपणे आपल्या पतीशी बोलू शकत नव्हत्या. साधारण 12-1 वाजता सर्व पाहुणे निघून गेले. रात्री उशिराने अमित आईच्या खोलीमध्ये जाऊन म्हणाला, अगं आई तू जेवण केलं आहेस की नाही? उपाशी राहिलीस तर आजारी पडशील. तुझा निर्जळी उपवास होता ना? आणि आई अगं आज तू बनवलेल्या जेवणाचं सर्व लोक खूप कौतुक करत होते. आईने मुलाकडे पाहिले आणि मान खाली घातली. मग तो म्हणाला, आई जा बरं जेवून घे, पण खूप अन्न शिल्लक आहे, पटकन जेवण करून घे. राधिकाताई म्हणाल्या, नाही बाळा मला भूकच नाही आहे. तेवढ्यात नैना आली आणि म्हणाली, आई माझ्या मैत्रिणीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, वाईट वाटून घेऊ नका. त्यांना चेष्टा मस्करी करण्याची सवयच आहे. चला तुम्ही जेवण करून घ्या आणि किचनसुद्धा आवरायचं आहे, मी तुम्हाला मदत करते. तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, सुनबाई माझी तब्येत ठीक नाही, उद्या सकाळी आपण दोघी मिळून सर्व काही आवरू. नैना म्हणाली, आई उद्या सोमवार आहे, तुम्ही आरामात घरामध्ये निवांतपणे बसून राहाल, पण मला उद्या ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे आजच हे सर्व काम संपून टाकायला हवंय. एवढं बोलून नैना कपडे बदलण्यासाठी निघून गेली. ती परत खाली आलीच नाही. रात्री उशिरापर्यंत राधिकाताई काम करत होत्या. सर्व कामे संपल्यानंतर त्या आपल्या खोलीत झोपायला निघून गेल्या. इकडे अमित नैनाला म्हणाला, नैना अगं आई थकली असेल, जर असेच चालत राहिले तर आईची तब्येत खराब होईल. मग जो विचार करून आपण आईला इकडे घेऊन आलो आहोत ते होणार नाही. आपली सर्व प्लॅनिंग फ्लॉप होतील. सकाळी जेव्हा राधिकाताई झोपेतून उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या पायाजवळ बसून नैना सासूच्या पायाला तेल लावून मसाज करत होती. राधिकाताई तिला पाहून उठून बसल्या आणि आश्चर्याने म्हणाल्या, हे काय करत आहेस सुनबाई? तुझी तब्येत तर ठीक आहे ना?
नैना आपले अश्रू पुसत म्हणाली, आई मला माफ करा. काल माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळे काल रात्री अमित मला खूप रागवला. तो म्हणाले की तू माझ्या आईकडून किती काम करून घेतीस. किटी पार्टीचं सगळं अरेंजमेंट आईने केली. तिला किती त्रास झाला असेल. मी तिला इथे आराम करण्यासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळे आई, आजपासून मी काही आता कामावर जाणार नाही. मी फक्त तुमची सेवा करणार आहे. जास्तीत जास्त काय होईल सर्व घराचा भार अमितवर पडेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. असे बोलल्यानंतर राधिकाताई म्हणाल्या, सुनबाई तू माझ्याबद्दल एवढा विचार करतेस हेच माझ्यासाठी खूप आहे. आपल्या मुलांची कामे करायला आईला काही त्रास होत नाही. फक्त मुलांनी आईशी प्रेमाने वागलं पाहिजे आणि थोडीशी इज्जत दिली पाहिजे. आणि यापेक्षा आणखी काय पाहिजे एका आईला आणि वडिलांना. त्या दिवशी तर राधिकाताई सुनेवर एवढ्या खुश झाल्या की काल झालेला त्रास त्या पूर्णपणे विसरल्या. असेच दिवस सरत होते. एके दिवशी संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर अमित नाराज होऊन राधिकाताई जवळ येऊन बसला आणि म्हणाला, आई आणखी किती दिवस आपण हे भाड्याच्या घरात राहणार आहोत. अगं विचार कर, 30-35 हजार रुपये भाडं द्यावं लागतं. त्याबरोबरच किराणा सामान, लाईट बिल, वेगळंच मला काही समजत नाही. खूप पैसे खर्च होतात. कधी कधी असं वाटतं की माझं आयुष्य असंच बिलं भरण्यातच जाणार आहे. आपलं स्वतःचं घर होणार आहे की नाही काही कळत नाही. तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, बाळा तुझ्या बाबांनी गावाकडे एवढं मोठं घर बांधलं आहे. अमित म्हणाला, अगं आई काय उपयोग. आई त्या गावाकडच्या मोठ्या घराचा. उद्या माझी मुले झाली तर मग मी काय त्यांना खेड्यागावातल्या शाळेत घालणार आहे का. माझ्या मुलांना मी शाळेत खेडेगावात घालणार आहे का. मी शहराबद्दल बोलतो आहे आणि तू वेगळेच बोलतेस. इथे घर घेतले तर आपण सर्वजण एकत्र राहू. बाबांना देखील इकडेच येऊन राहू दे. तुम्ही दोघे माझ्या नजरेसमोर असाल तर मला काही काळजी वाटणार नाही. राधिकाताई म्हणाल्या, तुझं सर्व बरोबर आहे, पण मला सांग तू घर कसे घेशील. तेवढ्यात अमित पटकन म्हणाला, नाही ना, थोडंसं लोन काढेल आणि थोडेसे लोन मी बँकेतून काढेल आणि बाकीची रक्कम मी बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशातून केलीच तर मग आपल्याला फ्लॅट खरेदी करण्यास सोपं होऊन जाईल. राधिकाताईंना मुलाच्या बोलण्याची भुरळ पडली आणि त्यांनी अमितच्या मोबाईलवरून आपल्या पतीला फोन लावला. त्या म्हणाल्या की अमितला घर घेण्यासाठी पैशांची थोडी मदत करा. त्याची खूप इच्छा आहे इथे पुण्यात घर घेण्याची आणि अमित आपलाही विचार करत आहे. पण मधुकररावांनी आपल्या पत्नीला सांगितले की मुलाचे शिक्षण आणि मुलीच्या लग्नामध्ये आधीच खूप लोन घेतले आहे. त्याचे पैसे देणे बाकी आहे आणि रिटायरमेंटच्या पैशांचं बोलत असशील तर अजून मी रिटायर झालेलो नाही आहे. तेव्हा अमितने आईकडून फोन घेतला आणि म्हणाला, मग बाबा तुम्ही आपली गावाकडची जमीन विकून पैसे द्या ना. बाबांनी जमीन विकण्यास नकार दिला. पण राधिकाताई म्हणाल्या, मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीच मागितलं नाही. त्या माझी अमितला घर घेण्यास पैसे देण्याची इच्छा पूर्ण करा. त्या मधुकररावांनी 20 लाखांची पत्नीच्या मान देऊन 20 लाख रुपयांची सोय केली आणि बाकीची रक्कम गावाकडची जमीन विकून दिली. अमितने बाबांना सांगितले की त्याने घर खरेदी केलेले आहे. हे घर आईच्या नावावर करणार आहे आणि म्हणून एके दिवशी त्याने राधिकाताईंना तयार करून रजिस्ट्री कोर्टमध्ये घेऊन गेला. तिथे राधिकाताईंना आणि तिलाही कोर्टात आणले होते. त्या कागदपत्रावर नैनाचे नाव आणि फोटो पाहून राधिकाताईंना काही समजेनासे झाले. पण त्यांच्या मुलावर खूप विश्वास होता, त्यामुळे ते काहीच बोलले नाही. त्यांचे पती गावाकडे होते. जवळच्याच तालुक्याच्या ठिकाणी ते नोकरी करत होते. त्यामुळे अमितकडे पुण्यास येण्यास त्यांना जमत नव्हते. राधिकाताई इथे पुण्यात त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी आल्या होत्या. त्या आपल्या पतीला काही सांगूही शकत नव्हत्या की अखेर हे सर्व काय चालले आहे. 1 महिन्यानंतर जेव्हा अमित आपल्या आईला आणि बायकोला घेऊन फ्लॅटवर पोहोचला तेव्हा राधिकाताईंनी आश्चर्य वाटले की मुलाने सांगितले होते की 2 BHK घर घ्यायचं आहे आणि हे घर नवीन नाही तर सेकंड हँड आहे. तेवढ्यात नैना आपल्या सासूला म्हणाली, आई खाली जी एक खोली आहे ती तुमची आहे. तुम्हाला सारखं सारखं पायऱ्या चढून उतरून त्रास होईल. त्यासाठी तुम्ही खाली इथेच राहा. त्यानंतर राधिकाताईंना काही दिवसांनी माहीत झालं ही घरं खरेदी करण्यासाठी फक्त 25 लाख रुपये गेले आहेत. याचा अर्थ असा की मोठे घर खरेदी करायचे म्हणून अमितने आईवडिलांकडून जास्त पैसे घेतले आणि बाकीचे सर्व पैसे त्याने लुबाडले आणि घराचे सर्व कागदपत्रे सुद्धा सुनेच्या नावावर केले, आईच्या नावावर करायच्या नावाखाली. राधिकाताईंना समजायला उशीर लागला नाही की त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना फसवलं आहे. ते त्यांना इथे उपचारासाठी नाही तर त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे काढून घेण्यासाठी बोलवले गेले होते.
काही दिवसानंतर त्यांनी सुनेला त्या गावी जाणार असल्याचं सांगितले. तेव्हा नैनाला खूप आनंद झाला. ती म्हणाली होती, जशी तुमची इच्छा. आई, तुम्ही म्हाताऱ्या झालात, मग असे दिवस किती राहिले आहेत तुमचे. मला असं वाटते तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण राहता कामा नये. तेव्हा तिने आनंदाने त्यांना जायला हो म्हणाली, कारण आता तर तिचे सर्व काही भागले होते. 2 BHK फ्लॅटचं काम झालं होतं. राधिकाताई आठवणीतून बाहेर आल्या. वृद्धाश्रमावरून घरी गेल्यानंतर राधिकाताईंनी मधुकररावांना त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. मधुकरराव म्हणाले, तुझ्यासोबत एवढं काही झाले यावर माझा विश्वासच बसत नाही. आपला मुलगा असं काही करू शकतो. एक वेळेस सून तुझ्याशी जे काही वागले ते मी समजून घेतले असते, पण आपला मुलगाही तिला सामील होता. त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. आता राधिकाताई आपल्या पतीसोबत गावाकडे राहायला आल्या, पण त्यांच्या मुलाने त्यांची जी फसवणूक केली होती त्यामुळे ते दोघे आतून तुटून गेले होते. एके दिवशी राधिकाताई आणि मधुकरराव पुण्याला गेले. तेव्हा समोर आईवडिलांना पाहून तो घाबरला आणि असे वाटले होते की आपण घर सोडून गेल्यावर आई एकटी पडेल, या अनोळखी शहरात कुठेतरी हरवून जाईल. पण आज त्याची आई सही सलामत त्यांच्यासमोर उभी होती. आईने अमितला विचारले की अखेर तू आमच्यासोबत अशी फसवणूक का केली. तर मुलगा आईवडिलांना फसवायला लागला तर इतर लोकांवर कसा विश्वास ठेवायचा. तेव्हा अमित नालायकाप्रमाणे उत्तर दिले, अगं आई, जर नैनाने लोन घेतले असते तर पुढे जाऊन आम्ही यापेक्षा मोठे घर घेण्यासाठी लोन कसे काढू शकलो असतो. आणि दुसरं म्हणजे तिच्या नावावर घर खरेदी केले म्हणून एवढं काय झालंय. आणि तसे तुम्ही दोघे मेल्यानंतर सर्व काही आमचेच तर होणार आहे. मुलाचं असं विचित्र बोलणे ऐकून दोघे पती पत्नी अतिशय दुःखी झाले. राधिकाताई म्हणाल्या, एका आईला दुःखी करून या जगात कोणी सुखी राहू शकत नाही. मग तू आरामात कसा राहशील. तुझ्या बायकोने मला किती खोटी वाईट वागणूक दिली, पण तरीही मी काही बोलले नाही. पण आज जेव्हा तू माझी फसवणूक केली त्याची शिक्षा तर तुला नक्कीच मिळणार आहे. एक लक्षात ठेव, एका आईचे हाय कधीच घेऊ नये. असे बोलणे ऐकून ते दोघे परत आले. असे दिवस जात होते. काही दिवसांनी सुनेची नोकरी सुटली आणि मुलाचा बिझनेससुद्धा घाट्यात जाऊ लागला. तेव्हा त्याच्यावर घर विकायची वेळ आली आणि त्यानंतर त्याला पूर्वीच्याच भाड्याच्या घरामध्ये राहावं लागले. तेव्हा त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण आली आणि एके दिवशी तो गावी येऊन म्हणाला, बाबा, मी कर्जामध्ये बुडवला आहे हो. जर तुम्ही लोक मला काही मदत करू शकाल तर तुमचं खूप उपकार होतील माझ्यावर. तेव्हा राधिकाताईंनी त्याला स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला. त्या म्हणाल्या, बाळा, जेव्हा दुधाने तोंड पोळते तेव्हा ताकही फुंकून प्यावे लागते. तू माझ्याबरोबर जी फसवणूक केलीस आणि तुझ्या बायको माझ्यावर जे काही वागली ते मी कधीच विसरू शकत नाही. अरे, आम्ही मेल्यानंतर ही प्रॉपर्टी आमच्यासोबत घेऊन जाणार होतो का. एवढा उतावळी का झाला होतास. अरे, हे सर्व काही होते ते तुझेच होणार होते. त्यामुळे तुला आईची फसवणूक करण्याची काय गरज होती. तुला दुसऱ्या कोणाची नाही तर माझीच हाय लागली आहे. मधुकरराव म्हणाले, अमित, तुझ्या लक्षात आहे तू 6 महिन्यांपूर्वी किती गोड बोलून आपल्या आईला स्वप्न दाखवून तुझ्याकडून बोलावून घेतले. पण तू आणि तुझ्या बायकोने राधिकाला, तुझ्या आईला आणि सासूला किती वाईट वागणूक दिली. असो, मला त्या जुन्या गोष्टींबद्दल काही बोलायचं नाही. पण तुला आता शेवटचं एवढंच बोलायचं आहे की पुन्हा इकडे कधी येऊ नकोस. आम्हाला कधी फोनही करू नकोस. आणि हो, गावाकडचे बांधलेले घर आम्ही तुझ्या बहिणीच्या नावावर केले आहे आणि आजपासून तुझा आणि आमचा काहीच संबंध नाही. असं म्हणून मधुकररावांनी अमितला आणि त्याच्या बायकोला घराबाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला. अमित तिथेच दरवाजाला टेकून बसला होता. त्याला वाटलं होतं की आई दरवाजा उघडेल आणि त्यांना माफ करेल. पण बराच वेळ तो तिथेच बसला, पण आईने काही दरवाजा उघडला नाही. तेव्हा त्याच्या मनात जो एक आशेचा किरण होता तोही सुद्धा मावळून गेला. नैना म्हणाली, हा आपल्या लालचीपणाचाच परिणाम आहे. ना आपण कधी मोह केला असता ना आज आपली ही अवस्था झाली असती. कुणीतरी म्हटलेलंच आहे, अब पछताने से क्या होता है, जब चिडिया चुग गई खेत. राधिकाताई खिडकीत उभ्या होत्या, पण वाटेने जात असलेल्या मुलाकडे पाहून त्यांनी खिडकी लावून घेतली. आज त्यांनी मुलावरील प्रेमापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानाला जास्त महत्त्व दिलं होतं. शेवटी नैना आणि अमित दोघे त्यांच्या कर्माची फळं भोगू लागले. म्हणतात ना मित्रांनो, आपण जर वाईट कर्म केलं तर ते फिरून परत आपल्या नशिबात येतं. जसं अमित आणि नैनाच्या नशिबात आलं होतं. तर मग मित्रमैत्रिणींनो,
राधिकाताईंनी आणि मधुकर रावांनी आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या बाबतीत जो काही निर्णय घेतला तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.